चारू मुजुमदार, कनू सन्याल यासारख्या बंगाली युवकांनी ती 1967 साली ती चळवळ सुरू केली आणि जमीनदार आणि हे जे शोषक लोक असतील त्यांना गोळा घालून ठार करणे अशा पद्धतीची त्यांची कार्यशैली होती आणि ती भारतात पसरत गेली. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की चीन या लोकांना हाताशी धरलं. म्हणजे हे प्रेरणेचा स्रोत म्हणून माओकडे बघत होते, चीनकडे बघत होते आणि चीननी मोठ्या प्रमाणात त्यांना शस्त्राचा पुरवठा, पैशांचा पुरवठा, ज्याला आपण लॉजिस्टिक्स किंवा ट्रेनिंग म्हणतो तशा पद्धतीचा सपोर्ट, हे सगळं चीनकडनं करण्यात आलं. कारण की चीन भारताकडे नेहमीच स्पर्धक आणि शत्रू म्हणून बघत आलेलं आहे आणि त्यामुळे भारताला आतून जर कमजोर करता आलं, पोखरता आलं तर चीनला ते हवंच आहे. थेट युद्ध करण्यापेक्षा भारतीय लोकांनाच फूस देऊन त्यांनाच हिंसेला प्रवृत्त करून आपण जर भारत सरकारसमोर किंवा देशासमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न आणि चॅलेंज उभा करू शकलो तर चीनला ते हवंच होतं आणि नक्षलवादाच्या रूपात त्यांना तो एक चांगला मार्ग दिसला आणि त्यांनी शस्त्रास्त्र असतील, पैसे असतील, प्रशिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी या चळवळीला पुरवल्या मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे ही चळवळ पसरत गेली असं आपण म्हणू शकतो.